तर आता सगळं आवरलं आहे आणि लस्सी बनवली घरातच. दही आणायला सांगितलं होतं त्यांना आणि उन्हाळ्याच्या दिवसात असं थंडगार प्यायला छान वाटतं. सो आता इकडे लस्सी पिते आणि शर्विलला आईस्क्रीम म्हणून पाजायचं चाललंय ते. तर तो पण मस्त पितो आईस्क्रीम आहे म्हणून, अदरवाईज तसा पित नाही. आणि ना घरगुती लस्सी पण छान लागते. सो ना याच्यात बर्फाचे तुकडे फक्त मिसिंग आहे, नाही तर मस्त झाली आहे लस्सी. शर्विला मिशी आली. शर्व दाखव तुझी मिशी. कुठे मिशी? काय करतोय तू? आईस्क्रीम खातोय ना? पप्पांनी मारलं. हो गो, म्हणजे बाळाला मारलं. तर ये आईस्क्रीम पेतो. ये आईस्क्रीम. पप्पांनी मारलं. ओके ओके. कसं मारलं सांग याच्यात. कसं मारलं पप्पांनी? बूम केला अशो. बरं जाऊ दे. आईस्क्रीम पे. अरे थांब ना, असं मीठ पे. कशी आहे? कशी आहे? त्याचं तोंड धुवावं. शेवटी तुला प्यायचे? तर आता ना तर आता लस्सी वगैरे पिते. काय तुला प्यायचं? अजिबात पेत नाही पोरगा. तर त्या दोन्ही पिल्लांना झोपवायचं. संध्याकाळी जायचं आम्हाला हळदीसाठी. आहूंच्या मामाच्या मुलीचं आहे ना. हां, तर संध्याकाळी हळदीला जायचं आहे आम्हाला. आहूंच्या मामाच्या मुलीची हळद आहे. सो तिकडे जायचं आहे, जवळच आहे. तर संध्याकाळी जाणार आहे. सो मग म्हटलं आता यांना दोन्ही पिल्लांना झोपून घेते, म्हणजे संध्याकाळी ते त्यांची जरा झोप व्यवस्थित झालेली असेल तर छान खेळतील ते दोघं पण. तर चला आता मी लस्सी पिते आणि त्यानंतर मग बोलते तुमच्यासोबत. कट टू डिरेक्टली संध्याकाळ. तर आता छानपैकी आवरले आणि निघाले आम्ही हळदीसाठी. तर दोन्ही पिल्लांचं पण आवरलं आहे आणि आहो गेले होते जिमला. सो त्याच्यामुळे त्यांना यायला लेट झाला. सो मग आम्हाला पण लेट झाला आहे थोडासा जायला. तर आता मी इकडे ना मस्तपैकी साडी वगैरे घातली आहे आणि इकडे दोन्ही पिल्लू. शौर्य इकडे बघू कोण आहे? शौर्य. आणि तो अजिबात जागेवर थांबत नाही. कपडे घातले ते पण नुसतं पळायचं काम चाललंय. काय काय केलं? तर चला आता निघते आणि मग बोलते तुमच्यासोबत. त्यानंतर मग गेलो आम्ही यांच्या मामाच्या घरी आणि जे की ना दारातच मस्त मांडव टाकला होता. लहान मुलाचे खेळत वगैरे होते, छान गाणी लागले होते. तर मग आम्ही पण आहे ना हळद चालू होण्याची वाट बघत बसलो होतो. इकडे माझी जाऊबाई आहे छोटी, इकडे भाऊ आहेत आणि या ताई आहेत सगळे. तर आम्ही बसलो होतो असेच. आणि या साईडला भाऊ आहो हे सगळेजण बसलो होतो, कारण आहे ना हळद सुरू व्हायला थोडासा उशीर झाला होता. सो आम्ही बसलो होतो आणि ह्या पिल्लांचं मात्र असं मस्त खेळणं चाललं होतं. आणि शौर्य बघू शकता किती छान खेळत होता. त्यानंतर मग आहे ना नवरीची एंट्री झाली आणि नवरीचे काही फोटोशूट वगैरे चालू होतं. तोपर्यंत सगळेजण जमा होत होते आणि सगळेजण बसत होते खाली येऊन. सो इकडे सगळ्या बायका वगैरे बसल्या होत्या आणि मस्त असं वातावरण झालं होतं. गाणे होते आणि छान बाळा वगैरे नाचत पण होते. मस्तपैकी त्यांनी पण एन्जॉय केला भरपूर बाळांनी. तर आता ॲक्च्युअलमध्ये हळदीला स्टार्ट होणार होतं. नवरीची एंट्री झाली होती मांडवामध्ये. सो इकडे हळद वगैरे ठेवून त्यांनी छान फुलांनी वगैरे डेकोरेट केलं होतं. सगळेजण आले होते, सगळ्या बायका एका बाजूला बसल्या होत्या. सो आता फक्त हळद चालू होण्याची तयारी होती. तोपर्यंत मग नवरीचे जे काही रिच्युअल्स असतात तर मग ते करायचं चाललं होतं. सो ते इकडे ना सगळेजण तिला सांगत होते की कसं बसायचं पाटावरती वगैरे. ते हातात विडा वगैरे देतात सगळे. हे असे सगळे रिच्युअल्स होते आणि ही आहे आमची नवरीबाई. सो मग त्यानंतर आहे ना नवरीचे काही फोटोशूट वगैरे झाले आणि मग त्यानंतर हळदीसाठी सुरुवात होणार होती. पण त्याआधी आहे ना हळद सगळ्यांनी नाचवली, त्याचा हा व्हिडिओ. त्यानंतर मग नवरीला हळद लावायचं चालू झालं आणि आम्ही पण आहे ना खूप जास्त गर्दी होती बायकांची, त्यामुळे मग आम्ही पण आहे ना
पटापट मध्ये शिरून आहे ना चान्स मारला. तर इकडे ताई हळद लावतात आहे. आणि या ज्या आहेत त्या श्रद्धाताई आहेत, ज्या की माझी मैत्रीण, आधीपासून माझ्या मैत्रीण होत्या. त्यानंतर मग माझं लग्न झाल्यानंतर त्या रिलेटिव्समध्येच होत्या. सो मग अशी आमची ओळख आहे. तर त्यांचं असं चाललं होतं की आपल्याला ब्लॉग काढायचा आहे. सो मग त्यांना पण ब्लॉगमध्ये घेतलं आहे. आणि सो मग पटापट सगळ्यांनी ना हळद वगैरे लावून घेतली. आणि इकडे आहेत ना आहोंच्या आहेत ना मोठ्या मावशी आहेत. तर त्यांना हळद लावत होते. त्याच्या मुंबईवरून आल्या होत्या. तर खास लग्नासाठी आल्या होत्या. सो बऱ्याच दिवसानंतर त्यांची भेट झाली. तर मग ना इकडे त्यांना हळद वगैरे लावली. मामी होत्या, मामींना हळद लावली. आणि हळद खेळण्याचं सगळ्यांचं चालू झालं होतं. कारण तुम्हाला माहिती आहे हळदीच्या दिवशी इतका जास्त गोंधळ असतो. तर इकडे सासूबाईंनी पण आहे ना नवरीला हळद वगैरे लावून घेतली. आणि मग दोन्ही पिल्लांचं माझ्या चाललं होतं खेळायचं. शर्विलचे रिॲक्शन बघा आता इथे. दोन्ही पिल्लो पण आहे ना छान खेळत होते. आणि हळद त्यांना पण खेळायचं चाललं होतं. आणि त्यांना म्हणजे वेगळं वाटत होतं, कारण आमच्या तोंडाला हळद वगैरे लागली होती ना. तर शर्विल तर ना हात लावत होता चेहऱ्याला. आणि त्याची ही फेक स्माईल बघा तुम्ही, फक्त कॅमेऱ्यासाठी दिलेली आहे हा. आणि त्यानंतर मग ह्या दोन्ही पिल्लांचं असं एकमेकांना हळद वगैरे लावायचं चाललं होतं. तर तो व्हिडिओ माझ्याकडून मिस झाला. पण दोघांची खेळणं मात्र मस्त चालू होतं. दोघं पण मस्त खेळत होते. त्यानंतर मग म्हटलं चला नवरीसोबत एखादा फोटो घेऊयात. हळद लावायची होती नवरीला. सो मग इकडे भाऊ भेटले. आणि त्यानंतर मग आहे ना या नवरीला हळद लावायचं वगैरे चाललं होतं. तर ते लावून घेतलं. आणि हळदी लावून झाल्यानंतर सगळ्यांचा मेन पार्ट स्टार्ट होतो, तो म्हणजे डान्सचा. तर मग डान्स करताना पण शर्विल शौर्य तर मस्त एन्जॉय करत होते. त्यांचा पण डान्स बघा तुम्ही. आणि सगळेजण मस्त मस्त डान्स करत होते. पण शर्विलचा मात्र त्या खांबासोबतच खेळणं चाललं होतं. त्याची ती दोरी होती त्याला जी बांधलेली, तर ती त्याला सोडायची होती. इकडे शौर्य होता मामींकडे, तो नाचत होता. पण शर्विलचं मात्र काही वेगळंच चाललं होतं. त्याला फक्त येऊन काय ना जो काही ते लाकूड होतं तर त्यालाच फक्त आहे ना त्याच्यासोबतच खेळायचं चाललं होतं.
कट टू डे 2 लग्नाचा दिवस. रात्रीची हळदी झाल्यानंतर घरी आलो. सो सेकंड डेला मस्तपैकी आराम झाला. दुसऱ्या दिवशी डिरेक्टली संध्याकाळी लग्नाच्या वेळेस पोहोचलो आणि त्यानंतर काही मी शूटच केलं नव्हतं. सो लग्नाला जायला असंही आम्हाला ऑलरेडी लेट झाला होता. लग्न लागायच्या अगदीच आहे ना 15 ते 20 मिनटं आम्ही अगोदर गेलो असू. पण शौर्याला मात्र झोप आली होती. सो त्याच्यामुळे मला फारसं काही शूट करता नाही आलं. जेवढं काही घेतलं होतं तर मी इथं हे ब्लॉगमध्ये घेतलं होतं. तर लग्न लागून झालं होतं आता. आणि ना आपलं मस्त नवरा नवरीसोबत एक फोटो काढला, जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मग ना नवरा नवरीसोबत फोटोज काढायला गेलो. तर गर्दी कमी होती तर म्हटलं चला आता पटकन फोटो वगैरे काढून घेऊन. इतकी जास्त गरमी होत होती. हॉलच्या बाहेर खूप छान थंड वातावरण होतं पण आतमध्ये खूप जास्त गरम होत होतं. तर त्यानंतर मग आहे ना पिल्लांचं पण आहे ना स्टेजवरती खेळणं चाललं होतं. त्यानंतर आमचे काही फोटोज घेतले आणि ही दोन्ही पिल्लं तर स्टेजवरती खेळायला खूप जास्त आवडत होतं त्यांना. पण ते काय होतं की तिथं पायरी वगैरे होत्या आणि त्यामध्ये पडायची भीती होती. त्यामुळे मग आहे ना त्यांना सारखं खाली आणावं लागत होतं आणि खाली आणलं तरी पण आहे ना खूप जास्त धडपड, खूप जास्त खेळत होते दोघे पण. गाडी आहे, काय करतो गाडीची बघू. तू अशी करतो गाडी. कोणती गाडी आहे ती? बुम बुम गाडी आहे. कशी करते गाडी? आवाज कशी करते? हॉर्न कशी देते? हॉर्न पी आवाज येते. आपण कुठं गेलो होतो लग्नाला? कुठे गेलतो? दादा, तू, पप्पा, मम्मा कुठे गेलतो लग्नाला? कसं खेळला तिकडे? तू खेळला कसा? तू डान्स कसा केला तिकडे? डान्स कसा केला दाखव. अच्छा मी बोलू आता? मी बोलू? बोलू मी? ओके आता मी बोलते हा, तू खेळा. तर लग्नावरनं आलो आणि खूप जास्त दमल्यासारखं झालं होतं. बाळांना पण मस्त खेळले वगैरे. पण शौर्य तर दिवसभर झोपला नव्हता. सो त्याची थोडीशी चिडचिड चालली होती. पण शर्विल लग्नातच झोपला होता. तो अर्धा पाऊण तास झोपला असेल. त्यानंतर मग तो उठला आणि छान खेळला. तर शर्विलची झोप झाली होती पण शौर्याची काही झोप झाली नव्हती. पण तो छानपैकी चिप्स वगैरे खात होता. त्याचंच खेळणं चाललं होतं. थोडासा त्रास दिला सुरुवातीला पण त्यानंतर मग मस्त खेळला तो पण. तर त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि मग फोटोज काढायला गेलो. पण बाळांना ना खायला काय म्हणजे त्यांनी काही खाल्लंच नाही. पण तिथं शिरा होता, पायनॅपल शिरा, तो शर्विलने खाल्ला आणि शौर्याने मात्र काही खाल्लं नाही. पण त्याचं खेळणं वगैरे मस्त चाललं होतं. सो घरी येताना मात्र तो झोपून गेला कारण त्याची दिवसभराची जी झोप होती ती अजिबात झाली नव्हती. कारण लग्नाचा टायमिंग 4-4:30चा होता. मग त्यांचा जो झोपायचा टायमिंग असतो तर तोच लग्नाचा टायमिंग होता. मग त्यामुळे त्यांची झोप नाही झाली. थोडीशी चिडचिड केली पण अदरवाईज मस्त खेळले दोघं पण. आणि लग्न पण खूप छान झालं. फोटोज वगैरे काढलेत तरी तर मी ॲड केलेले तुम्ही पाहिलेच असेल. सो चला आजचा ब्लॉग आहे ना मी इथेच एंड करते. आणि लग्न आणि हळद दोन्हीचा एकत्र ब्लॉग बनवला कारण लग्नाच्या दिवशी मला अजिबात शूट करायला भेटलं नाही. ऑलमोस्ट मला उशीरच झाला होता जायला. लग्नाच्या 5-10 मिनटं आधीच आम्ही गेलो लग्न लागायच्या. त्यामुळे मग थोडासा लेट झाला. सो जास्त काही ब्लॉग शूट करत बसले नाही. तर चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक छानशी कमेंट नक्की करा. तर चला आता मी इथेच व्हिडिओ एंड करते. चल बाय कर सगळ्यांना. बाय. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.